म्हणजे 100 रुपये जर बजेटमध्ये खर्च होतील तर त्यामधले फक्त 2 ते 3% एवढी भीक शेती क्षेत्राला मिळणार. मग ती पीएम सन्मान निधीच्या नावाने असेल, आणखी विम्याच्या नावाने असेल, खताची सबसिडी असेल, आणखी काही काही वेगवेगळे कार्यक्रम असतील. आणि त्या सर्वांमध्ये सर्वात मोठे आहे लोकांचे पगार. वर्ष 24 ला 7व्या पे कमिशननी देशामधल्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना, निवृत्त आणि काम करणाऱ्यांना 1 कोटी लोकांना 7% एकूण पगारवाढ दिली. शेतकऱ्याच्या शेतमालाची भाववाढ केली असं सरकारने जाहीर केलेल्या आकड्यांमध्ये प्रत्यक्षात मिळते की नाही हा पुन्हा पुढचा भाग आहे. ही जी हमीभाव जाहीर केली ती हमीभाव किती आहे? 1 ते 6% तेही फक्त 7 पिकांना. म्हणजे पगार वाढ होणार 7%, शिवाय बढती आहे, शिवाय बोनस आहेत, शिवाय अनेक फायदे आहेत, काय काय नाही आहे. पण शेतकऱ्याला भाव जाहीर करताना त्याचे भाव वाढून गेले 1 ते 6%च्या आत. ही फक्त 7 पिकांचे. असं हे शेती क्षेत्र जे वंदनीय आहे, जे अभिनंदनीय आहे, त्याची धडधड जर तुम्ही जवळून आपण सहस्पंदन करून बघितली, प्रचंड अनावस्थेची दुरावस्थेची.